24। एकीकडे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्यात रत्नागिरी येथे बॅनर वॉर सुरू असतानाच दुसरीकडे मात्र किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा तालुक्यातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता महायुतीची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे। शिवसेना लांजा तालुक्याच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा हा कार्यक्रम अचानक ठरला नाही तर वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करता आला असता आणि आज जे प्रवेश करतायत त्यांचं सर्वात मोठं भाग्यवान लक्षण म्हणजे भैया शेटनी आज तुम्हाला वेळ दिला। आजपर्यंत लांजा तालुक्यामध्ये जेवढे प्रवेश झाले त्यावेळी भैया शेटनी वेळेअभावी इतरांच्या माध्यमातून ते करून घेतलेले आहेत, पण आज तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात प्रवेश करणारे की त्यांना भैया शेट्टी स्वतः वेळ दिलेला आहे आणि भैया शेट्टी सर्वात चांगली खुशखबरी आज तुमच्या ह्या प्रवेशाच्या वेळी सांगितलेली आहे। आज ह्या ठिकाणी प्रवेश करत आहेत श्री वसंतजी घडशी, विधानसभा संयोजक लांजा राजापूर, बीजेपीचे लांजा तालुका प्रभारी आणि तालुका प्रभारी कुणबी समाज नेते लांजा सन्मान्य वसंतजी घडशी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्मान्य यशवंतजी वाकडे, विधानसभेचे माजी प्रभारी सन्मान्य श्री प्रसाद पाटोळे, माजी ओबीसी तालुकाध्यक्ष बीजेपी श्री मनोहरदादा भिडे, श्री दादा गडशी, दादा गडशींचं पण नाव मोठे, सह्याद्री कुणबी संघ पुणे कार्याध्यक्ष आहेत दादा गडशी, श्री परशुराम रसाळ शक्ती केंद्र प्रमुख आहेत, विलास दळवी माजी सरपंच व सोसायटी चेअरमन भडे, परशुराम रसाळ शक्ती केंद्र प्रमुख विलास दळवी माजी सरपंच व सोसायटी चेअरमन, श्री कृष्णा आगरे माजी उपसरपंच व शक्ती केंद्र प्रमुख, श्री नारायण माने ग्रामपंचायत पाणीपुरवठा अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, श्री आनंदा कांबळे बूथ अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक आहेत, श्री विशाखा घडशी सेक्रेटरी महिला आघाडी आणि माजी सरपंच आहेत विशाखा घडशी होती आहे, सोनाली घडशी अध्यक्ष महिला बचत गट, सोनाली घडशी, दिलीप इंदुरकर, नारायण बोलिये, जय दिवाळे, दिवाळेवाडी गावकार, सीताराम कळंबळे, आत्माराम करंबळे माजी सरपंच गव्हाणे गणपत इंदुरकर बूथ अध्यक्ष, अनंत भडेकर, संजय करंबळे बूथ अध्यक्ष, आत्माराम करंबळे माजी सरपंच गव्हाणे, दर्शना घडशी झालं ना, दर्शना घड संघटक या रामचंद्र शिंदे पांचाळ माजी सरपंच वागणगाव, भरत संघटक, रवींद्र घडशी कार्यकर्ते, महेश रेवाळे युवा संघटक, सुशील पातेरे युवा अधिकारी, रुपेश करंबळे युवा संघटक, कल्पेश कुंभार, संजय ट्रस्टी, अलका पांचाळ महिला आघाडी, आदिती करंबळे माजी ग्रामपंचायत सदस्य, तेजस्वी करंबळे बचत गट, सानवी करंबळे सेक्रेटरी महिला बचत गट। मॅडम कडे द्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी किरण सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगळीच असल्याचं म्हणाले। राजापूर तालुक्यातील गव्हाणे गटातील अनेकांचा नुसतं गव्हाणे गट लांजा तालुक्यातील अनेक जणांचा आज माननीय भैया शेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचा प्रवेश झालेला आहे। भैया शेठ सामंत म्हणजे विकास काम हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे आज भैयानी असं ठरवलेलं आहे की लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः सांभाळायचा असा विषय घेतला। भैया शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्यामुळे निश्चितच माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सामंत साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली
भैया शेठ जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतील. भैया शेठ जे आहेत त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे आणि आम्हाला सर्वांनाच, मी जिल्हा प्रमुख म्हणून असेल पण सगळ्या लांजावासियांच्या दृष्टीने ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. भैया शेठने आज डिक्लेअर केलेलं आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाची सर्वतोपरी जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत. त्यामुळे अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे. हम तुम्हारे साथ हैं. इथे घडशी सर असतील, भिडे सर असतील आणि आणखीन भरपूर मान्यवर असतील, त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि शिवसेना आणखीन जोमाने इथे ह्या विधानसभेमध्ये काम करणार आहे असे या निमित्ताने सांगू इच्छितो. जिंदाबाद जिंदाबाद हम तुम्हारे साथ हैं. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा, राजापूर आदी सर्वच ठिकाणी शेकडो विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीची ताकद वाढेल असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार भविष्यात किरण सामंत हे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतील असं बोललं जात आहे. शिवसेना गटामध्ये प्रवेश केलेला आहे. काय नेमकी खतखत आहे, काय नेमकं कारण असेल? मुळात या ठिकाणी आज सर्वप्रथम मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम लांजा राजापूरसाठी भैया शेठ सामंत यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आपल्याला माहिती असेल की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. बाळासाहेबांनी कोकणामध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. हे सगळे बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये पूर्वीपासून कार्यरत होते. परंतु आपल्याला माहिती असेल गेले 10 ते 15 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर लांजा राजापूर हा विकासापासून पूर्णपणे वंचित राहिलेला आहे. या ठिकाणी कोण नेतृत्व करतायत त्यांची नावं घेण्याची काही गरज नाही, परंतु निव्वळ नेतृत्वांमुळे या ठिकाणी लांजा राजापूर मागे पडलेला होता. आज सामंत कुटुंबाच्या माध्यमातून लांजा राजापूरची जबाबदारी मूळ शिवसेना जे बाळासाहेबांच्या विचारधारेवर आज पुढे चाललेले आहे. सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहे आणि विकाससुद्धा त्याच पद्धतीनं सामंत कुटुंबाच्या माध्यमातून या लांजा राजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि त्यामुळे मध्यंतरीच्या काळात उभाटा गटाच्या शिवसेनेवर कंटाळून ही सर्व मंडळी आमची जी होती ती भाजपमध्ये सर्व काम करत होती, कार्यरत होती. वेगवेगळ्या पदावर काम करत असताना तिथूनसुद्धा कोणत्याही प्रकारचं विकासाचं काम झालेलं नाही. सर्व मंडळी मोदींवर कुठल्याही प्रकारे नाराज नाही. मोदींनी खूप मोठ्या प्रमाणात देशाला पुढे नेलेलं आहे, परंतु इथली जी स्थानिक नेतृत्व होती त्यांच्यामुळे थोडीशी कंटाळून त्याचप्रमाणे विकाससुद्धा या भागामध्ये झालेला नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्यासोबत शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत आणि तो निव्वळ भैया शेठ सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करत आहेत. असंच मी या ठिकाणी या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.